धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या आकड्यावरती. दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. 10 ते 12 बॉलांचा रनअप. यावेळेस मात्र सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. देखणा फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका, सुंदर चौकार. व्हॉट अ शॉट. पाच या आकड्यावरती आपण पाहतोय. 5 रन्स ऑन दी बोर्ड. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर उडवलंय चेंडूला, पण क्षेत्ररक्षक तैनात आहे. अप्रतिम झेल. लहरताना आपण पाहतोय, तिरंगा लहरताना आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं भारतीय सैनिकांना ही दिलेली मानवंदन आपल्याला पाहायला मिळते. कारण की सीमेवरचं जे रक्षण आपण पाहतोय ते खऱ्या अर्थानं भारतीय सैनिकांच्या वतीने इथून मात्र आपलं केलं जातंय. त्याच कारणामुळे आपण सुरक्षित आहोत. दरम्यान आगमन होत आहे सन्मान्य मान्यवर प्रदीपजी पाडेकर आपल्यामध्ये उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल आपण स्वागतम स्वागतम सुस्वागतम. वळूया लगेच सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 5 या आकड्यावरती आपण पाहतोय. गोलंदाजी करता बॉलिंग मार्क सज्ज आहे. गोलंदाज तयार. निलेश याला आपण पाहतोय. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. ओमकार आणि मयूर याचा जर विचार केला तर आता मात्र फलंदाज मनीष आणि विशाल या 2 फलंदाजावरती जबाबदारी आपण पाहतोय. पुढचा चेंडू शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंच परेश महाजन सर आम्हाला दर्शवताना व्हाईट बॉल. अवांतर धावनी धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही सुरू आहे. आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होणं इथून मात्र गरजेचं आहे. यावेळेस मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन निघून जाईल. गलीच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. लॉंग स्टॉक सीमारेषा पार. एक सुंदर चौकार. प्लीज प्लीज जरा घाई करायची आहे. वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करायचं. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे, त्याची नोंद घ्या. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित विना विलंब. सामने 4 षटकांचे आहेत. 20 मिनिटांचा अवधी दिला गेलाय.
या 20 मिनिटांच्या अवधीमध्ये 4 षटकं पूर्ण होणं अनिवार्य असेल याची नोंद घ्या. सन्मान्य मान्यवर आपण पाहतोय प्रदीपजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, यांचा स्वागत आणि सत्कार केला जातोय डॅशिंग आणि A1 पर्सनॅलिटी गिरीशदादा पाटील यांच्या हस्ते. मी प्रदीपजी पाडेकर यांना विनंती करेन आपण या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. फिगर 11 रन्स ऑन दी बोर्ड 11 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. एकेरी दुहेरी धावांनी मात्र धावफलक थोडंसं हलतं राहिलंय, ही मात्र महत्वाची बाब आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये, चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंचांचा इशारा येईल, निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा केलाय आणि चेंडू मात्र आवाज देऊन गेलाय जागते रहो. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 11 या आकड्यावरती चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 2. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळेस मात्र नो बॉल, बीमार की बीमारी. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी येईपर्यंत 2 फलंदाज अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण करतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. फ्री हिटचा इशारा येतोय पंचाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती आपण पाहतोय. 14 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावफलक इथून मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी करता गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड दी विकेटचा मारा. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी येईपर्यंत दुसरी धाव घेण्याची संधी आहे, मुभा आहे, वेळ आहे आणि इथून मात्र दुसरी धाव सुद्धा सहजगत्या पूर्ण केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 16 या आकड्यावरती आपण पाहतोय. सुंदररित्या इथून मात्र फलंदाजी करतायत फलंदाज विशाल आणि मनीष. हे 2 फलंदाजांवरती आता मात्र जबाबदारी आहे. चांगल्या पार्टनरशिपची इथून मात्र अपेक्षा राहील. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 17 या आकड्यावरती आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकातील आपण पाहतोय राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. सज्ज होतोय गोलंदाज कल्पेश. यावेळेस मात्र चेंडू निघून जातोय, तो निर्धाव बघायला मिळेल. खऱ्या अर्थानं शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता तिलकरत्ने दिलशान यांच्या स्टाईलमध्ये आपण पाहतोय, पण चेंडू मात्र निघून गेलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम यष्टीरक्षण आपण पाहतोय. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर ड्राईव्ह. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगाच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र गडी बाद.
समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर जी झालेली आहे 18. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, चांगली सुरुवात केली गेली. दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ 8 धावा आल्या. वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करा. प्रत्येक खेळाडूने वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे, कारण की अजून बरेचसे सामने खेळवणार आहोत आपण. सन्माननीय दिनेश पाटील आणि जितेंद्र सांबरे या दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तिसरं षटक आणि तिसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय अनिल. अनिल या ठिकाणी आणलेला आहे षटक करण्यासाठी तिसरं षटक. आता केवळ फक्त 2च षटकं बाकी आहेत. पाहूया या फलंदाजांचा काय प्रयत्न होईल. मात्र सुरुवातीला या ठिकाणी अपील केलं जात आहे आणि कोणत्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी घेतलेली नाही आहे. खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज जो होता जवळजवळ आर्थिक क्रीज धावून आला होता, परंतु स्ट्रायकर एंडचा फलंदाजचं त्या ठिकाणी लक्ष नव्हतं आणि दरम्यान एक संधी होती ती हुकलेली आहे धाव घेण्याची. अनिल सुरुवात त्याने अतिशय चांगली केलेली आहे, कोणत्या प्रकारची धाव दिली नाही पहिल्या चेंडूवर. यावेळी मात्र आपण पुन्हा एकदा पाहू शकला सरळ चेंडू जातोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि फक्त एक धाव मिळेल. डिफाईन लेगला क्षेत्ररक्षण चांगलंच पाहायला मिळालं आपल्याला. अनिल जवळ एक वेगळा अंदाज आहे, चांगली गोलंदाजी तो करतोय, चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करतोय, भेदक मारा त्या ठिकाणी करतोय. फलंदाजांना मुभा दिली जात नाही मोठे फटके खेळण्याची. लाईन आणि लेंथ नियंत्रणामध्ये पाहतोय त्याला. अनिलकडनं पुढचा चेंडू बॅटच्या मधोमध घेतला आहे आणि ड्राईव्ह केला होता. लॉंग ऑनला खेळाडू तैनात आहे, फक्त एक धाव मिळेल. मगासपासून आपण प्रयत्न पाहतोय, दोघेही फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात, चेंडू बॅटवर येत नाहीये. आपण पाहतोय 1-1 आणि 2-2 धावाने संघ या ठिकाणी पुढे वाटचाल करत असताना अनिल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आहे आणि सामोरं जातोय फलंदाज समीर. यावेळी मात्र बॅटच्या मधोमध घेतला आहे आणि फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला. चेंडू अतिशय चांगला फटका पाहिला आपण. खराब चेंडू होता, त्याचा फायदा उचलला, बॅटच्या मधोमध घेतला. फुलटॉस चेंडू असताना ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहिलं, अतिशय जबरदस्त फटका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अनिलकडनं पुन्हा एकदा जागेहून खेळलेला आहे. फाईन लेगला खेळाडू एका टप्प्यावर चेंडूला कलेक्ट करतोय आणि फक्त संधी या ठिकाणी उपलब्ध होते. फक्त एक धाव घेतायत, सहजरित्या पूर्ण करतायत. या एका धावेने संघ आता पोहोचतोय 27 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अनिल जे की करतोय, हाताळतोय. या अगोदरचा अतिशय जबरदस्त फटका आपण पाहिला होता समीरच्या बॅटमधनं. मिड विकेटच्या डोक्यावरनं त्याने षटकार मारला होता, परंतु स्ट्राईकला आता या ठिकाणी असणार आहे विशाल. विशालकडनं अतिशय चांगला फटका, अप्रतिम तंत्रशुद्ध फटका त्याला आपण पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधनं आणि हा असणारे चेंडू. या षटकारासोबतच धावसंख्येत भर. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 33 वर. तिसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा चांगल्या धावा आलेल्या आहेत. जवळजवळ तिसऱ्या षटकामध्ये समावेश आहे 2 षटकारांचा आणि एकूण धावा खर्च केल्या त्या 15. अनिल याने आपल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या. महागडं षटक होतं, परंतु फलंदाजीच्या दृष्टिकोनातून हे चांगलं षटक. 15 धावा आल्या. या अगोदर आपण पाहिलं पहिलं षटक निलेशने केलं, त्याने 10 धावा खर्च केल्या. दुसरं षटक अतिशय चांगलं हाताळलं, जे की कल्पेशद्वारा हाताळलं गेलं होतं, त्याने 8 धावा खर्च केल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं अनिल याने आपल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यात. शेवटचं षटक असणार आहे आणि शेवटचं षटक जे की घेऊन येतोय प्रमोद.
आखिरी ओवर के लिए प्रमोद को यहां पर लाया गया है। अब तक का स्कोर यहां पर हो चुका है 33, 3 विकेटों के नुकसान पर। ओमकार आउट हो चुके हैं, मयूर आउट हो चुके हैं और मनीष आउट हो चुके हैं। इसके बाद होने वाला मुकाबला जो है श्रीराम जाम्बुलपाड़ा और एसीसी पड़गे, इन दोनों के बीच आने वाला मुकाबला। कप्तान को आवाज देना चाहूंगा, आपको टॉस के लिए तैयार रहना है। इस बीच देखिए है, और ये जगह से खेलना चाहते थे लेकिन बीट हुए थे, बल्लेबाज बीट हुए थे विकेट कीपर, और गेंद सीधी जाएगी। जरूरी है इस बीच, और ये इन 4 रनों के साथ स्कोर हो चुका है, आगे बढ़ चुका है, 37 पर जाकर पहुंचा है। ओमकार आउट हो चुके हैं, आउट होने वाले बल्लेबाज मयूर, आउट होने वाले बल्लेबाज जो है मनीष। इस तरीके से 3 विकेट का पतन हो चुका है। स्ट्राइक पर समीर, शॉर्ट पिच गेंद थी, लेग स्टंप के काफी बाहर टप्पा खाने के बाद अंपायर द्वारा वाइड का इशारा आता हुआ। बल्लेबाज ने कोई स्ट्रोक खेलने की कोशिश नहीं की, उनको पता था दिशाहीन गेंद है। अतिरिक्त रन के साथ स्कोर 38 पर जाकर पहुंचा है। इस बीच देखिए फिर से एक बार जगह से खेला, उन्होंने ड्राइव किया है, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, मौका मिला 1 रन लेने का, दूसरे रन के लिए कोशिश, और ये आउट, बल्लेबाज आउट हो चुके हैं। विशाल यहां पर आउट हो चुके हैं। अच्छा योगदान रहा था विशाल का, पहला रन तेजी से पूरा किया, दूसरा रन हमने देखा जैसे ही थ्रो बॉलर गेंदबाज ने हाथ में ली, विकेटों को लगा दिया और यहां विशाल को आउट होना पड़ा। 4 विकेट गिर चुके हैं अभी। ए स्पोर्ट्स अतकोली के अब तक, माफ कीजिएगा मीनाक्षी कांदली के अब तक 4 विकेट उन्होंने गंवा दिए हैं। नए बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं जिनका नाम है ऋतिक आ चुके हैं। इस बीच अगली गेंद, इस बीच फिर से एक बार लेग स्टंप को काफी छोड़ती हुई गेंद जो है, वाइड दिशाहीन गेंदबाजी का प्रदर्शन यहां पर। अब तक उन्होंने इस ओवर में 2 वाइड गेंदें की है, 2 एक्स्ट्रा रन उन्होंने दिए हैं। अब तक का स्कोर फिर से एक बार 40 पर जाकर पहुंचा है। एक सम्मानजनक डिफेंडेबल टोटल अब तक उन्होंने हासिल किया है। इस बीच अगली गेंद जगह से खेला, बल्ले के बीचों बीच लिया, मिड विकेट के ऊपर से गेंद सीधी जाएगी 6 रनों के लिए। छियालीस पर जाकर पहुंचा है। अच्छा स्ट्रोक उनके बल्ले से। ये देखिए फिर से एक बार फुल टॉस गेंद, और ये दोनों खिलाड़ियों को चीरती हुई 6 रनों के लिए। अभी यहां पर देखा जाए तो हैट्रिक पर है बल्लेबाज समीर, छक्कों के हैट्रिक पर। ये देखिए, और ये हैट्रिक पूरी की है उन्होंने, 6 रन लगातार 3 गेंदों में 6 रन समीर के बल्ले। और एमएस ट्रॉफी की ये पहली छक्कों की हैट्रिक जो कि समीर के बल्ले से। और इस बीच देखा हमने वाइड का इशारा अंपायर द्वारा, दिशाहीन गेंदबाजी, लगभग प्रेशर देखिए, थोड़े टेंशन में जरूर नजर आ रहे हैं बल्लेबाज जिनको जबरदस्त मार पड़ी है।
तीन छक्के लगातार बैक टू बैक 3 छक्के लगाए हैं समीर ने। ये देखिए फिर से एक बार खेलना चाहते थे, लेकिन इस बीच गेंद जो है फाइनल की दिशा में जाएगी। 38 सर्कल पर उसको उन्होंने कलेक्ट किया, दूसरे रन के लिए मौका, और ये देखिए समीर यहां पर अच्छी रनिंग बिटवीन द विकेट उनके द्वारा यहां पर हमने देखा। पहला रन तेजी से किया और दूसरा रन वो भी उन्होंने तेजी से पूरा किया। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट रही और इन 2 रनों के साथ स्कोर जो है हो चुका है 61 रन बन चुके हैं। 62 रनों का लक्ष्य और इस ओवर में लगभग 27 रन आ चुके हैं। हमारे स्कोरर कह रहे हैं हमें काफी खर्चीला ओवर था प्रमोद के आखिरी ओवर में, जिन्होंने 27 रन खर्च किए। खासकर पर यहां पर तारीफ करनी होगी समीर की, जिन्होंने 3 छक्के लगातार लगाए, बैक टू बैक 3 छक्के। हालांकि उनके पूरे बल्लेबाजी में 4 छक्कों का समावेश है। स्कोर हो चुका है 61। 62 रनों का यहां पर लक्ष्य दिया है। ए स्पोर्ट्स आतकोली के सामने मीनाक्षी कांदली के टीम ने बेहतरीन परफॉर्मेंस किया। हालांकि बल्लेबाजी का प्रदर्शन खास तौर पर अच्छा रहा समीर का, जिन्होंने 3 छक्के लगातार लगाए। हालांकि उनके बल्लेबाजी में 4 छक्के का समावेश है, जिन्होंने 25 रन की पारी खेली। हालांकि आखिरी ओवर प्रमोद द्वारा किया गया था, उन्होंने 27 रन अपने ओवर में खर्च किए। पहले ओवर में 10, दूसरे ओवर में 8, तीसरे ओवर में 15 और चौथा ओवर जो कि काफी खर्चीला 27 रन आ चुके। इस तरीके से हमने देखा पहले बल्लेबाजी जो की है ए स्पोर्ट्स, माफ कीजिएगा, मीनाक्षी कांदली के टीम ने, और लक्ष्य रखा है उन्होंने 61 रनों का, 62 रनों का। अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली खास करून समीरकडनं। समीरनं जवळजवळ 29 धावा बनवल्या आणि ज्याच्यामध्ये समावेश 4 षटकांचा। खरं तर त्याने आपण पाहिलं प्रमोदच्या षटकामध्ये जे शेवटचं षटक होतं 3 चेंडूंवर 3 षटकार मारले आणि आपण पाहिलं अतिशय जबरदस्त त्यांनी ह्या पूर्ण MS ट्रॉफीमध्ये पहिली षटकारांची हॅट्रिक करणारा हा पहिला फलंदाज समीर ठरलेला आहे। चला तर क्षेत्ररक्षण लावून घ्या, कोणत्या प्रकारचा वेळ घालवू नका, वाया घालवू नका। फलंदाज चला आपण लगेच मैदानात उतरायचंय, सलामीची जोडी मैदानावर जायचंय। नाणेफेकीसाठी मी आवाज देऊ इच्छितो श्रीराम जांभूळफाडा संघाचा कर्णधार आणि तसंच ACC पडगे कर्णधार, आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी तयार राहायचंय। श्रीराम जांभूळफाडाचा कर्णधार तसेच ACC पडगे संघाचा कर्णधार, आपण नाणेफेकी आता करून घेणार आहोत। मीनाक्षी कांदळी या संघाने प्रथम फलंदाजी करून जी फलंदाजी केली आहे, खरोखरच अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं त्यांच्या फलंदाजांकडनं। 62 धावांचं लक्ष्य या ठिकाणी ठेवलेलं आहे। नाणेफेकीसाठी आलेले आहेत कोणाची असते नाणेफेक कोणाची असते? नाणेफेकीसाठी प्रमुख पाहुणे आहेत सन्माननीय प्रदीप पाटील जी आहेत, पाडेकर जी आहेत, माफ करा, आणि गिरीश दादा सोबत आहेत। आणि या ठिकाणी कर्णधार तर मी मान्यवरांना हा नाणेफेकी देतोय करण्यासाठी। एका बाजूला नाण्याच्या MS ट्रॉफी आणि दुसऱ्या बाजूला आमचे सर्वांचे लाडके गिरीश दादा यांचं नाव। तर या ठिकाणी कर्णधार पाहूया, उडवायचं पाहूया नाणेफेकी होत असताना। हा, आणि या ठिकाणी कॉल दिलेला आहे, पाहूया, आणि नाणेफेकीचा कौल कोणता संघ, काय नाव संघाचं? SSC संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे। तसेच नाणेफेकी
संघाला या ठिकाणी जिंकणाऱ्या संघाला या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते कोल्ड्रिंक दिली जात आहे आणि मी मान्यवरांना विनंती करेन की पुन्हा आपण या ठिकाणी आलात, पुन्हा एकदा आपल्याला व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपण नाणेफेकी जिंकलेली आहे. आपला काय निर्णय असणार आहे? फर्स्ट फील्ड याचं कारण 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 आमचे मुले नाही आहेत आमची टीम, तर आम्ही समोरच्या संघाला बॅटिंग पहिले फलंदाजी देऊन येण्याचा टार्गेट चेस करू. निश्चित समोरच्या संघाला तुम्ही किती धावा अंडर 40 मध्ये थांबवायचा प्रयत्न करू. आणि असे कोणते गोलंदाज तुमच्यामध्ये आहेत की जे सध्याच्या स्थितीला चांगली कामगिरी करतायत? गोलंदाज तर सगळे चांगलेच आहेत आणि सगळ्यांची आम्ही चांगलीच एकदम अपेक्षा ठेवतो. निश्चित या आयोजनाबद्दल आणि गिरीश दादांबद्दल काय म्हणाल? छान नियोजन केलं आहे आणि मी या चिंचोली ट्रॉफीचा एकदम फार आभार करतो का आम्हाला ते लोकांनी खेळायला बोलवले. धन्यवाद. आपण नाणेफेकी हरलात. समोरच्या संघाला तुम्ही कितपत लक्ष द्याल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. असे कोणते फलंदाज आहेत की जे हल्ली चांगली कामगिरी करतायत? सुरेश, अजय, हनुमान, विजय, वैभव, विशाल. या मैदानाबद्दल आणि या आयोजनाबद्दल खास करून काय म्हणशील? आयोजन तर चांगलंच आहे आणि ते ग्राउंड छोटा असल्यामुळे बॉलरनी बॉलिंग चांगली करावी ही अपेक्षा आहे, कारण का बॉलर चांगली बॉलिंग केली तर बॅटमन बॅटिंग करू शकतो इथे. निश्चितच खूप खूप शुभेच्छा. तर मित्र हो, या ठिकाणी या दोघाही संघाच्या कर्णधारांना आपण शुभेच्छा देतोय आणि वळूया पुढच्या सामन्याचा धावतं विवरण करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया. धन्यवाद. तर या ठिकाणी फर्स्ट एड बॉक्स जो की दिलेला आहे ओमकार मेडिकल स्टोअर यांच्या वतीनं, त्यांचं खूप खूप धन्यवाद. तर वेळूया मित्र हो, या ठिकाणी आता सामन्याकडे 62 धावांचं लक्ष संघासमोर असताना या ठिकाणी पहिली जोडी मैदानावर. निलेश मात्र बाद झालेला आहे. मोठी सफलता त्या ठिकाणी मिळालेली आहे. पुढचा चेंडू यावेळी मात्र आपण पाहूयाल हवे चेंडू असताना आणि हा दोन मोठ्या सफलता या ठिकाणी मिळालेल्या आहेत. खास करून आपण पाहिलं निलेश बाद झालेला आहे फक्त 4 धावा करून. तदनंतर बाद झाला कल्पेश. दोन मोठ्या सफलता या ठिकाणी मिळालेल्या आहेत. मयूर यांनी खास करून चांगली कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये आपल्या संघाला त्याने 2 मोठे महत्त्वाचे गडी बाद करून दिलेले आहेत. या ठिकाणी बाद होत असताना आपण पाहिलं फलंदाज नवीन फलंदाज मैदानावर येईल, ज्याचं नाव आहे जयू. या ठिकाणी येतोय. खरं तर 62 धावांचा पिछा करत असताना मोठी सुरुवात अपेक्षित होती, मोठे फटके अपेक्षित होते दोघा फलंदाजांकडून, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. पूर्णपणे बॅकफुटवर आपण संघ पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे गडी बाद झालेले आहेत, तंबूच्या आसळ्याला गेलेले आहेत. चांगली सुरुवात करून देत असताना मयूर याला आपण पाहतोय कोणत्या प्रकारची फटके खेळण्याची संधी देत नाहीये. पुढचा चेंडू गोलंदाजी करत असताना थोडासा अडथळा आला आणि त्याचमुळे आपण पाहिलं पंच डेड बॉलचा इशारा देत आहेत. सुंदर असं मैदान या ठिकाणी आपण पाहतोय आणि हे मैदान जे स्थित आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण या स्पर्धेचं आयोजन पाहतोय. अतिशय चांगलं सुस्थितीत मैदान, भव्य दिव्य आयोजन MS ट्रॉफी 2021 आणि 22चं. शॉर्ट पिच चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि पंच या ठिकाणी वाईटचा इशारा करतायत आणि शिवाय एक वॉर्निंग सुद्धा देत आहेत. अचानक उसळी घेतली होती चेंडूने. खरं तर त्या ठिकाणी आपण पाहिलं अतिशय चांगला निर्णय पंचांचा त्या ठिकाणी येतोय. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे संघाची 7.
मयूर पुढचा चेंडू, यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलेला नाहीये, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जातो सुरक्षित. यावेळी मात्र पाहूया, शॉटपुल केलेला आहे बॅकवर्डला जाऊन. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे मिडऑनला आणि एक धाव सहजरित्या पूर्ण केली जात आहे. तर या एका धावेने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 8, ज्यामध्ये निलेश बाद झालेला आणि कल्पेश बाद झालेला आहे. खरं तर आपण पाहिलं, जो पहिल्या डावामध्ये अजूनही एक चेंडू शेष आहे. अजूनही एक चेंडू शेष आहे पहिल्या षटकातलं. मयूर याच्या षटकातला अजूनही एक चेंडू शेष आहे. स्ट्राईकला डावकुऱ्याचा फलंदाज स्ट्राईकवर असणार आहे. जयू या ठिकाणी आहे. बॅटच्या पट्ट्यात घेऊ शकलेला नाहीये आणि हा वाईड लेग स्टंपला दिशाहीन गोलंदाजी होत असताना आपण पाहिलं. लेग स्टंपच्या खूपच बाहेर टप्पा पडल्यानंतर आणि त्याचमुळे आपण पाहिलं परिणाम स्वरूप वाईड घोषित केलेला. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या आता होतीये ती 9. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे मयूरकडनं. मयूरने 2 मोठ्या सफलता घेतलेल्या आहेत. निलेश आणि कल्पेश बाद झालेले आहेत. यावेळी मात्र जागेहून खेळलाय, उडवलाय आणि कोणत्या प्रकारचा खेळाडू त्या ठिकाणी नसताना चेंडू सरळ जाईल आणि हा जातोय सीमा रेषा पार चौकार. निलेश आणि कल्पेश, चला कोणत्या प्रकारची टीम मीटिंग नकोय. क्षेत्ररक्षण लगेच आपण जागेवर लावून घ्यायचंय. 62 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. मीनाक्षी कांदळी या संघाने प्रथम मीनाक्षी कांदळी या संघाने प्रथम फलंदाजी करून 62 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. खरोखरच आव्हान मोठं आहे, परंतु चांगली सुरुवात अतकोली संघाकडनं सुद्धा पाहायला मिळते. जांभूळपाडा संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी माईकशी संपर्क करायचा आहे. जांभूळपाडा संघाचा कर्णधार आपण कुठेही असाल, माईकशी संपर्क करायचा आहे. चला स्पीडअप करा आता. यावेळी मात्र जागेहून मारण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. बॅकफुटला खरं तर जाऊन मारण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या वरनं असफल ठरतोय. पहिला चेंडू आपण पाहिला विशालचा, जो की डॉट चेंडू केला. गुड लेंथवर टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू गेलाय. चांगली सुरुवात या ठिकाणी करून देतोय डॉटने. फुलटो चेंडू होता, परंतु चेंडू हा लेगस्टंपच्या खूपच बाहेर होता, म्हणून त्या ठिकाणी पंच म्हणतायत की हा वाईड असणार आहे. अतिरिक्त धाव मिळेल. मयूरने पहिल्या षटकामध्ये 4 वाईड चेंडू टाकले होते. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिला वाईड आलेला आहे.
यावेळी मात्र जागेहून मारण्याचा प्रयत्न असफल ठरला आहे पुन्हा, परंतु त्या ठिकाणी पंच वाईडचा इशारा करतायत. 2 वाईड या ठिकाणी या गोलंदाजाकडनं पाहायला मिळतात, विशालकडनं खास करून. या अगोदर सुद्धा आपण पाहिलं होतं पहिलं षटक मयूरने हाताळलं होतं आणि त्यामध्ये जवळजवळ 4 वाईड त्याने टाकले होते. यावेळी हवेत खेळून बसलाय यष्टीरक्षक आणि अतिशय सुंदर झेल. बॅक करत असताना खरं तर याने आतापर्यंत 2 वाईट चेंडू टाकलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, सुरुवात चांगली होती. दुसऱ्या षटकामध्ये विशाल या ठिकाणी गोलंदाजी करतोय, परंतु एक आहे की विशाल कोणत्याही प्रकारची मुभा देत नाहीये फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची. लाईन आणि लेंथ यावेळी तो मेंटेन करतोय. खरं तर पाहायला गेलं तर 2 त्यांनी वाईट टाकलेले आहेत, परंतु त्यानंतर चांगली वापसी पाहायला मिळते त्याच्याकडनं. यावेळी मात्र पुन्हा एकदा जागेवरनं आणि पंचांचं बोट आकाशात, फलंदाज मात्र इथे ठिकाणी या ठिकाणी होतोय बाद. मैदानावर ज्याचं नाव आहे रुपेश आलेला आहे आणि रुपेशवर आता इथून पुढे जबाबदारी असणार आहे. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय विशालने महत्वाचा गडी बाद करून दिलेला आहे आपल्या संघाला. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होत असताना आपण पाहतोय. फक्त 2 खेळाडू जे आहेत ते 30 यार्ड सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पॉइंटला आहे आणि शॉर्ट थर्ड मॅनला. यावेळी मात्र पुढचा चेंडू जागेहून पाहिलं आपण, दिशाहीन गोलंदाजी, लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा त्या ठिकाणी वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव मिळते आहे. आतापर्यंत आपण पाहू शकाल विशालने 3 वाईट चेंडू टाकलेले आहेत. मयूर आणि रुपेश ही जोडी मैदानावर. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन हवेत उडवला आहे, पाहूया. आणि जबरदस्त टायमिंगच्या जोरावर हा चेंडू जाईल षटकार. न पाहायला मिळाला. टायमिंगच्या जोरावर आपण पाहिलं मयूर याला बॅकफुटवर गेला, पुल केला सक्सेसफुल आणि षटकार. जागेवर मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकलाय. आणि सोबतच या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या षटकाची समाप्ती होत असताना, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावांचा पिछा करत असताना आतकोली संघ धावसंख्या झालेली आहे 22 आणि 22 धावांच्या मोबदल्यात जवळजवळ 3 गडी बाद झालेले आहेत. निलेश, कल्पेश, प्रमोद अशा प्रकारे 3 खेळाडू बाद झालेले आहेत. या ठिकाणी जरूर आम्ही अनाउन्स करू, त्रिमूर्ती तालीम संघ काशिवली तालुका भिवंडी आयोजित कुस्तीचे जंगी सामने आणि हे होणार आहेत
4 तारखेला असणार आहेत. त्रिमूर्ती तालीम संघ आयोजित कुस्तीचे जंगी सामने जे की होणार आहेत 4 जानेवारीला. ज्या कोणाला या ठिकाणी सहभाग घ्यायचा असेल त्यांनी राजेश पाटील यांच्याशी संपर्क करायचा आहे, मनोज पाटील यांच्याशी संपर्क करायचा आणि दीपक भोईर यांना या सामन्यासाठी या कुस्तीच्या आयोजनासाठी पंच कमिटी असणार आहे. एकनाथ पाटील, सुदर्शन पाटील, शरद पाटील. यावेळी मात्र पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता आणि बॅटची कट लागून सरळ हवेत चेंडू असताना त्रिमूर्ती तालीम संघ या ठिकाणी आयोजित केलेले आहेत कुस्तीचे जंगी सामने आणि बक्षिसं असतील मेंढा, हंडे, कोंबडे, बादली, ट्रॉफी व रोख रक्कम दिली जाणार आहे. आणि ही स्पर्धा या स्पर्धेचं ठिकाण असणार आहे धामणगाव काशिवली क्रिकेट मैदान. ज्या कोणाला ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी संपर्क करायचा आहे. राजेश पाटील, मनोज पाटील आणि दीपक भोईर यांच्याशी संपर्क करायचा आहे. एक मोठी स्पर्धा आपल्या या विभागातली त्रिमूर्ती तालीम संघ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली आहे जी की होणार आहे 4 तारखेला. यावेळी मात्र आपण पाहू शकाल फक्त एकच धाव आणि पंच त्या ठिकाणी इशारा करतात नो, फ्री हिट असणार आहे. षटकाच्या पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं ऋतिकला त्यांनी महत्वाचा गडी बाद केला. मयूरला या ठिकाणी त्यांनी बाद केलेले आहे, परंतु आता आपण पाहिलं नो घोषित झाला पंचांकडनं आणि फ्री हिट असणार आहे. जांभूळपाडा संघाचा कर्णधार माईकशी संपर्क करायचा आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. गती परिवर्तन पाहायला मिळालं, पूर्णपणे बीट झाला, बॅटवर घेऊ शकलेला नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातात सुरक्षित चेंडू जाऊन पोहोचतोय. दरम्यान आपण पाहतोय दोघेही फलंदाज आता कुठेतरी काहीतरी चर्चा करत असताना, कारण की 62 धावांचं लक्ष आहे. प्रत्येक चेंडूवर धाव येणं हे तेवढंच महत्वाचं असणार आहे. ऋतिक तिसरं षटक हाताळतोय. फुलटो चेंडू आणि यष्टीरक्षकाचा एका हातात झेल घेण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू सरळ जाईल, हा सीमारेषा पार चौकार. अतिशय चांगला फटका होता या ठिकाणी बॅटमधनं पाहायला मिळाला रुपेशच्या. अजूनही जांभूळपाडा संघाचा कर्णधार आम्ही तुम्हाला ऑफिशियल कॉल देतोय. या ठिकाणी फुलटो चेंडू होता आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पडतोय. खरं तर प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूचा. काल चौकारांची हॅट्रिक जो करतोय रुपेशच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 3 चौकार त्याच्या बॅटमधनं. धावसंख्या होती आता ती 36 धावा झालेल्या आहेत. 28 पाहिजेत.
यावेळी मात्र पाहू शकाल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आलेला नाहीये. निर्धाव असा चेंडू आणि सोबतच या ठिकाणी आता होतीये षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला 62 धावांचा पिछा करत असताना धावसंख्या झालेली आहे 28 धावा झालेल्या आहेत. माफ करा 36 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही जिंकण्यासाठी 28 कडून झुकू शकतं, परंतु मोठे फटके खेळावे लागतील. 6 चेंडूंवर 26 धावांची आवश्यकता आतकोली या संघाला. 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला फलंदाज आहे ज्याचं नाव आहे मनोज. मोठे फटके खेळावे लागतील. कमीत कमी चेंडूंवर जास्तीत जास्त धावा या ठिकाणी कुटायच्या आहेत. येणाऱ्या 6 चेंडूंवर 26 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू समीर या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलाय. दिशाहीन गोलंदाजी आपण पाहाल, लेग स्टंपच्या खूपच बाहेर दिशाहीन गोलंदाजी आणि परिणाम स्वरूप आपण पाहिलं पंचांनी त्या ठिकाणी वाईट घोषित केलेले आहे. चेंडू अजूनही 6 आहेत आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. काही घडू शकतं शेवटच्या चेंडूपर्यंत, काही सांगू शकत नाहीये. यावेळी मात्र आपण शॉर्ट ऑन पूल करताना पाहिलं चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होईल. दरम्यान 1 धावेची त्या ठिकाणी घेतलेली आहे, जोरात पळून काढलेली आहे. एकच धाव घेण्याची संधी मिळाली. चेंडू आता 5 चेंडूंवर 24 धावांची आवश्यकता. मोठे फटके खेळणं हे अनिवार्य आहे इथून पुढे, कारण की फक्त 5 चेंडूंवर 24 धावांची आवश्यकता असणार आहे संघाला. मोठा फटका खेळलेला आहे, स्ट्रेट डाऊन देवर बॉलर बॅक ड्राईव्ह, परंतु लॉंगॉनला त्या ठिकाणी खेळाडू एका टप्प्यावर चेंडूला त्या ठिकाणी कलेक्ट करतोय आणि जसा चेंडू हातात मिळाला तसाच तो फेकला गेला आणि फक्त संधी या ठिकाणी 1 धाव करण्याची मिळते फलंदाजांना. चेंडू उरलेले असतील 4. येणाऱ्या 4 चेंडूंवर 23 धावांची आवश्यकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क पाहायला मिळालं. बॅटच्या पट्ट्यात घेऊ शकलेला नाही. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू सुरक्षित जाऊन पोहोचतोय. अतिशय चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय खरं तर समीरकडनं. शेवटच्या षटकासाठी त्याला आपण आणलेला आहे, पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना कोणत्या प्रकारची संधी देत नाहीये फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी. पुन्हा एकदा जागेहून खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न होतो. ऑफ स्टंपला टाकलेला, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला आणि कोणत्या प्रकारची धाव त्या ठिकाणी मिळत नाहीये. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. अतिशय चांगली लाईन आणि लेंथ नियंत्रणामध्ये गोलंदाजी करतोय. भेदक मारा त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समीरकडनं आणि ह्यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात घेऊ शकलेला नाहीये चेंडू. अतिशय चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय खास करून समीरकडनं. ज्यावेळी आपण पाहिलं 6 चेंडूंवर 26 धावांची आवश्यकता होती, परंतु ज्यावेळी त्याला आक्रमणासाठी आणलं पण कर्णधाराचा विश्वास त्या ठिकाणी जिंकतोय. पुढे मारण्याचा प्रयत्न असफल ठरला. बीट झाला, फलंदाज बीट झाला आणि वाईड त्या ठिकाणी घोषित करतायत पंच. अतिरिक्त धाव मिळते. चेंडू उरलेले आहेत ते फक्त अजूनही 1 चेंडू उरलेला आहे फक्त. या ठिकाणी औपचारिकता उरलेली असताना पाहतोय आपण आणि हा यॉर्कर क्लीन बोल्ड. बॅटिंग केली त्याने, 29 धावा त्याचं योगदान राहिलं आणि शेवटच्या षटकामध्ये त्याने फक्त 3 धावा खर्च केला. एक महत्वाचा विकेट सुद्धा घेतला. 29 धावाची खेळी, 3 धावा फक्त त्याने आपल्या षटकामध्ये खर्च
अतिशय जबरदस्त मैदान या ठिकाणी, भव्य दिव्य आयोजन, तसेच या ठिकाणी टॉस बॉक्स सुद्धा भव्य दिव्य आहे. ट्रॉफीज सुद्धा आकर्षक ट्रॉफीज ह्या दिल्या जाणार आहेत. मॅन ऑफ द मॅचचं खास करून या ठिकाणी आहे माझा फिझी, आपलं हे कोल्ड्रिंक्स आहेत, परफ्यूमसुद्धा आहे. 3-3 बक्षिसं या ठिकाणी, खरोखरच दिलखुश करणारी ही बक्षिसं आहेत मॅन ऑफ द मॅचला. तालुक्यामध्ये बऱ्याचशा स्पर्धा होत असतात, परंतु आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅचला फक्त ट्रॉफीज दिली जाते, परंतु या ठिकाणी जवळजवळ 4-4 बक्षीस आहेत. ट्रॉफी आहे, 2 कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या आहेत, तसंच परफ्यूमसुद्धा आहे. तर मी विनंती करेन समीर याला आपण देतोय, कैलास यांना विनंती करतोय, कैलासजी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच समीर याला 29 धावांची खेळी केली आणि जवळजवळ आपल्या शेवटच्या षटकामध्ये त्यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या. समीर याला देत असताना सन्माननीय बलिरामजी यांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते समीर याला परफ्यूम देत असताना आपण पाहतोय. परफ्यूम लगाव और